पुण्यात महानगरपालिकेच्या निमित्तानं अजितदादांचा इतिहास त्यांना अडचणीचा ठरेल असं दिसतंय। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रणांगणात भाजप विरुद्ध अजित पवार असा थेट सामना रंगला आहे। भाजपच्या राजवटीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या पवारांना आता भाजपने त्यांच्या जुन्या प्रकरणाची आठवण करून देत जोरदार पलटवार केला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत सिंचन घोटाळ्याची पानं काढली तर अजित पवारांना बोलताही येणार नाही असा थेट इशारा दिला आहे। तर दुसरीकडे आशिष शेलार यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला घेरलंय। त्यामुळे यावर आपली दुटप्पी भूमिका अजितदादांना स्पष्ट करावी लागेल। बावनकुळे आणि शेलारांच्या टीकेमुळे भाजपने पवारांची पद्धतशीरपणे घेरल्याचे स्पष्ट झाले आहे। बावनकुळे म्हणाले की महापालिका निवडणूक मैत्रीपूर्ण लढताना टीका टिप्पणी टाळण्याचे ठरले होते, पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्षे पवार सत्तेत होते। मागची पाने काढण्याची आमची इच्छा नाही। सिंचन घोटाळा खटला न्यायालयात असून निकालानुसारच पुढील भूमिका ठरेल। तसेच आरोपानंतरही सरकारमध्ये राहणे ही अभिमानाची गोष्ट नाही असा टोला बावनकुळेंनी लगावला। आगामी निवडणुकांच्या तोंडावर आता अजित पवारांना अनेक पातळ्यांवर उत्तर द्यावी लागेल असं दिसतंय।